इडली रव्यापासून अशी मऊ आणि लुसलुशीत इडली कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। ही अशी कापसासारखी मऊ इडली करायला मी नेहमीच इडली रव्याचा वापर करते। या एवढ्या कमी पिठापासून असे छान फुगलेले पीठ आणि त्यापासून होणाऱ्या फ्लफी इडल्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात। इडली रव्यापासून इडली कशी करायची या व्ह्यूअर्सच्या रिक्वेस्टनुसार आज ही रेसिपी सर्वांबरोबर शेअर करत आहे। या इडल्या अगदी हलक्या होतात आणि अशा प्रकारे सहज निघतात। इडल्यांबरोबरच चटणीची रेसिपीही आज आपण बघूया आणि ऑथेंटिक सांबार बनवण्यासाठी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे, तीही तुम्ही जरूर बघा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इडल्या करण्यासाठी अर्धा किलो इडली रवा आणि पाव किलो उडदाची डाळ घेतली। जेवढी डाळ घेऊ त्याच्या दुप्पट इडली रवा घ्यावा। म्हणजे 1 वाटी डाळ असेल तर 2 वाट्या इडली रवा घ्यायचा। आता वाटीच्या मापानेही आपण हे मोजून घेऊया। अर्धा किलो इडली रवा हा मीडियम आकाराच्या 4 वाट्या भरून होतो। आणि त्याच वाटीच्या मापाने पाव किलो उडदाची डाळ 2 वाट्या होते। म्हणजे वाटीच्या मापानेही हे प्रमाण 1:2 असे आहे। उडदाची डाळ चांगली 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। इडली रवा जास्त धुवू नये, तो एकदाच धुवून घ्यावा। आता दोन्ही पाणी घालून 7 ते 8 तास भिजत ठेवूया। व्यवस्थित भिजल्यावर डाळ अशी फुगते आणि त्यामुळे ती चांगली वाटली जाते। डाळ भिजताना त्यात मेथीचे दाणेही घालतात आणि वाटताना पोहे सुद्धा घालतात, पण मी हे दोन्ही घालत नाही। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। काही जण नुसती डाळच वाटतात, इडली रवा वाटत नाही, तो तसाच भिजलेला बॅटरमध्ये घालतात। पण मी इडली रवा सुद्धा फाईन वाटून घेते, त्यामुळे इडल्या अगदी सॉफ्ट होतात। आता आपण थोडा इडली रवा आणि थोडी उडदाची डाळ अशी एकत्र करून एकदम फाईन वाटून घेऊया। क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपल्याला 2 ते 3 बॅचमध्ये वाटून घ्यावे लागेल। मिक्सरच्या भांड्यात घालताना झाऱ्याचा वापर करावा, म्हणजे पाणी निथळले जाते। आधी पाणी निथळून घ्यावे, म्हणजे नंतर लागल्यास आपण थोडं पाणी त्यात वाढवू शकतो। अशा प्रकारे बॅटर एकदम बारीक वाटून घ्यावे। चांगलं वाटल्यावर अशा प्रकारे एकदम फाईन पेस्ट होते। वाटून झाल्यावर एका मोठ्या आकाराच्या पातेलीत काढावे। फर्मेंट होण्यासाठी ठेवल्यावर पीठ फुगतं आणि त्याला जास्त जागा लागते। म्हणजे बॅटर अर्ध भरेल एवढ्या आकाराची पातेली घ्यावी। आता हे बॅटर आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण त्यावर झाकण ठेवून कमीत कमी 7 ते 8 तास बाजूला ठेवूया, म्हणजे ते फर्मेंट होईल।
अशा प्रकारे आपले पीठ एकदम चांगल्या प्रकारे फुगले आहे। तरी अजून थंडीचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात याहीपेक्षा छान फुगते। एकदा चांगले मिक्स करून घेऊया। ढवळतानाही आपल्याला त्यात बबल्स येताना दिसतील। आता आपण त्यात चवीनुसार थोडं मीठ घालूया। नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। हे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपण त्यात अंदाजानुसार थोडं पाणी घालूया। आता आपण इडली पात्र तयार करून घेऊया। इडली पात्राच्या तळाला थोडे जास्त पाणी घालावे, कारण इडल्या वाफेवर शिजत असल्यामुळे त्यात थोडे पाणी जास्त लागते। यात एकूण 3 स्टँड आहेत, प्रत्येक स्टँड आपण तेलाने ग्रीस करून घेऊया। आता गॅस चालू करूया आणि एक एक स्टँड बॅटर घालून त्यावर ठेवूया। बॅटर भरताना अगदी वरपर्यंत भरू नये, थोडीशी जागा शिल्लक ठेवावी। आता त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजू द्यावे। सुरुवातीला गॅस हाय ते मीडियम फ्लेमवर 5 मिनिटे ठेवावा, मग त्यातून वाफ येऊ लागते, मग त्यानंतर एकदम लो फ्लेमवर शिजू द्यावे। इडल्या शिजत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक मुठभर कोथिंबीर घालावी, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी डाळ घालूया। त्यात 1 चमचा लिंबाचा रस घालूया। आधी एवढंच मिक्सरला लावून घेऊया, मग बाकीचं साहित्य त्यात घालू।
आता त्यात अंदाजे 1 वाटीभर नारळ घालूया। चवीनुसार मीठ घालूया। 1 चमचा साखर आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेऊया। आपण अशीच चटणी सुद्धा खाऊ शकतो, पण त्यावर फोडणी घालून ती आणि छान लागते। त्यामुळे त्यात आपण फोडणीही घालूया। फोडणीच्या भांड्यात 1 मोठा चमचा तेल घेऊया। तेल तापलं की त्यात 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की त्यात पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालूया। एक चमचा उडदाची डाळ घालूया। उडीद डाळ आवडत नसल्यास तुम्ही ती स्किप करू शकता। एका सुक्या मिरचीचे तुकडे करून त्यात घालूया आणि 7-8 कढीपत्त्याची पानंही घालूया। आता गॅस बंद करून चमच्याने चांगले मिक्स करून घेऊया। ही फोडणी चटणीवर घालून मिक्स करून घेऊया। आता आपली चटणी तयार झाली आहे। इडली पात्राखालचा गॅस बंद केल्यावर थोडी वाफ जिरू दिली। मग स्टँड बाहेर काढून घेतले आणि इडल्या थोड्या कोमट होऊ दिल्या। गरम गरम इडल्या काढू नये किंवा अगदी गारही होऊ देऊ नये। आता आपण एका स्टँडमधून इडली काढून बघूया। अशी छान गोल गरगरीत आणि एकदम फ्लफी झाली आहे। आपण ती तोडून बघूया। इडल्या अशा प्रकारे छान पटकन निघतात, खाली अजिबात लागत नाही। आता आपण इडली चटणी आणि सांबार एका प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांबाराच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ती रेसिपीही तुम्ही नक्की ट्राय करा। आजची इडली आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडल्यास एक लाईक तर नक्कीच द्या आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओंमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।